स्थानिकांचा पर्यावरणवाद्यांचा पण नाही, मुळामध्ये ही जी झाडं आहेत ती 40-40, 50-50, 100-100 वर्षाची आहेत. आता कोणी आम्हाला काही सांगावं 35 आहे 40 आहे, पण तरी पण 35 वर्ष एखादं बाळ वाढतं आणि त्या बाळाला जर इजा झाली तर त्या आईबापाला जसा त्रास होतो तसा हा मुंबईकरांना त्रास होतोय. ज्या झाडांमुळे आपलं जीवन आहे, ज्या झाडांमुळे ज्याला जीवन म्हणजे पाणी म्हणतो, या सगळ्या प्रक्रिया ह्या निसर्गामुळे होत आहेत. आपल्याला विकास नक्की करायचा आहे, पण विकासामध्ये भकास करून विकास नको आहे. आणि विकास ज्या आपण मोनो मेट्रो ह्यासाठी ज्या करतोय, बघा आपल्या रेल्वेला किती वर्ष होऊन गेली. रेल्वे जेव्हा आपल्याकडे आली, त्या रेल्वेचा इतिहास काढा. त्याच्यात पण झाडं होती, पण त्या पद्धतीने म्हणजे झाडं न काढता आजही रेल्वेचे रूट्स तसे बघितले जात आहेत. मग हा एवढा जो नाना नानी पार्क इतका सुंदर आहे की ज्याच्यामध्ये आपल्या मुलांना आपण रॉ मँगो कसा असतो, रॉ जॅकफ्रूट जो फ्रूट आहे, फणस, त्याला मराठीत फणस, आंबा, तुमची ह्याचं जांभूळ, ही झाडं जगवताना किती परिश्रम लागले आहेत. मग इथल्या लोकांना म्हणा, महापालिकेला म्हणा, आणि दिलेली असताना म्हणजे महापालिकेचे इंजिनियर तज्ज्ञ आहेत का, तो आहेत, पण त्याच्यापेक्षा पण तज्ज्ञ लोकांनी जर अलाइनमेंट तुम्हाला दिली की या अलाइनमेंटमुळे कुठल्याही निसर्गाचा ऱ्हास होत नाहीये, तर ती का घेतली जात नाही? कशा पद्धतीने तुम्ही लोकांना समजवणार आहात? म्हणजे आमची सत्ता आहे, आम्ही काही करू अशा पद्धतीने असता कामा नये. आपण जर कारशेड आणि मग आपण सगळं झाल्यानंतर आपण पुन्हा त्याच कारशेडला आलो, पण तोपर्यंत अनेक लोकांनी प्रचंड आजही केसेस आहेत. गरीब लोकांनी पण विरोध केला. इथे गरीब की श्रीमंत यापेक्षा माझ्या मुंबईला लागलेली निसर्गाची श्रीमंती ती का आपण खालसा करतोय? जर अलाइनमेंट आहे, होऊ शकतंय. माझं सगळ्यांनाच सांगणं आहे, अगदी माननीय मुख्यमंत्र्यांना, इथल्या आमदारांना, या सोबत या, सर्वांनी मिळून हा नाना नानी पार्क वाचूया. इथे खारपुटी तर आपल्या रक्तवाहिन्यांसारखं ह्या निसर्गाला मदत करत. हेरवी तुम्ही बफर झोन मध्ये कोणाला जायलाही देत नाही, तुम्ही कापायला कसं काय देताय? आणि त्या खारपुटीमध्ये जगणारे जे जीव आहेत, जैविकता, ती कशी काय तुम्ही उद्ध्वस्त करू शकता? त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा पुरेपूर विचार व्हायला पाहिजे. आणि मला वाटतं किंवा कोणतरी एक तज्ज्ञ ज्याला ह्याची कशाची पर्वा नाही असा बनून येत असेल तर मी त्याला तज्ज्ञ म्हणायला तयार नाही. तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? इथे पुढची पावलं आता कालपासून बघताय ना, कालची पावलं चालू झाली आहेत, हा तशीच असणार. लोकांना सोबत घेऊन तो विकास करायचा आहे. लोकांना वेगळं असं दाखवून असं काहीतरी करता कामा नये. निसर्गाचा ऱ्हास करू नका. आम्हाला निश्चित विकास हवाय आणि विकासामध्ये आधीचा प्लॅन तो का नाही का, त्याच्यामध्ये कुठलंही झाड, कुठलंही काय, खारफुटी कुठेही बाधित न होता जर मिळतंय तर ते का घेतलं नाही याचं स्ट्रॉंग रिझन आम्हाला कळलं पाहिजे. मुंबईमध्ये ग्रीन झोन वाढवायचे आहे, झाडं लावायची आहेत आणि जास्तीत जास्त झाडं लागावी असा त्यांचा प्रयत्न असणार. महापौरांना पण आणा आणि ते दाखवा आणि मग आपण सांगा ग्रीन झोन की डेंजर झोन ते आता बघा. बरोबर. काल महिला बिल जे आहे ते नाही, मी मुळात संसदेतलं जे महिला बिल आम्ही तर सपोर्ट केला, पण तुम्ही बघताय त्या बिलाच्या मागे ज्या पद्धतीने जे काय असं फेटाळताना जे दिसलंय षडयंत्र वगैरे, त्या लोकांनी ते केलं. संसदमध्ये सगळ्यांनी
जेव्हा सांगत होते की आम्हाला बसवून काही निर्णय घ्या, तर ते घेतले गेले नाही असंही मी काही खासदारांचं म्हणणं ऐकलं आहे आपल्या माध्यमातून. त्यामुळे मी ह्याच्यावर जास्त भाष्य करणार नाही. पण मी एक सांगेन, आरक्षण हे जेव्हा 1900 पारित झाल्यानंतर आणलं, शरद पवारांनी 50% 33वरनं 50% दिलं. आज आम्ही अपोजिशन म्हणून खूप महिला आहोत. काय होतं आहे आमच्या महापालिकेत? कुठला महिलांचा सन्मान आहे? ज्या नवीन निवडून आल्या आहेत, एक तर 3 वर्ष 10 महिने सत्ता प्रशासकाची होती, त्यामुळे गल्ली बोळातली कामं आजही अडून पडली आहेत. का नागरिकांवर अन्याय होतोय? का महिला नगरसेवकांवर अन्याय होतोय? का आमचे पण रेकॉर्ड काढा. आम्ही 75 ते 1 करोड, 1.25 करोड असे दिलेले आहेत. हे 25 लाखावर 800 करोडचं बजेट, 25 लाखावर बोलवण करताय. 25 लाखात 1, 2, 3 साध्या गल्ल्या होताना मुश्किल आहे. कारण आता ते सगळंच वाढीव आहे. त्यामुळे मला असं वाटतं, जर आपण निवडणुकीना अशा पद्धतीने सामोरे जाणार आहोत, आरक्षण हे महिलांना हवंच संसदेमध्ये, पण त्याची मागची जी कारणं होती ती कारणं बघता सर्व पक्षीय, त्यांच्या पण काही सत्ताधारी पक्षांनी पण विरोधात मतदान केलं आहे असं मी आज सकाळी काही चॅनलवरनं ऐकलं आहे. मी काय त्या संसदेत हाही नाही. त्यामुळे आम्ही तर सपोर्ट केला. आम्ही एका क्लिकवर आमचा सपोर्ट दिला. पण त्या सपोर्टनंतर ज्या खासदारांना जे नेतृत्व करत आहेत, मग मुंबईचं असेल, मग पुणा असेल, इकडचे तिकडचे जे खासदार वेगळ्या पक्षांमधनं, त्या खासदारांचं नेतृत्व, तिथल्या असलेल्या यांचं ऐकणं जरुरी होतं आणि मग घेतलं असं. एक तर 23ला पारित झालं, 23पासून 26 का उजाडलं ह्याचं पण उत्तर मिळालं पाहिजे. आणि आज तुम्ही ज्या पद्धतीने सर्व महापालिकेमध्ये जिथे जिथे भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे तिथल्या महिलांचा काय सन्मान ठेवताय? माझं म्हणणं आहे सर्वांचा राखला पाहिजे. आणि ज्या नवीन निवडून आलेल्या महिला आहेत त्यांच्या काही अपेक्षा आहेत. मग अपोजिशन लीडर, अपोजिशन पार्टी म्हणून जर तुम्ही घोटणार असाल गळा, तर बरीच कारणं आहेत ते नाकारण्यामध्ये. पण प्रियांका चतुर्वेदी यांनी एक स्टेटमेंट केलं, ते म्हणतात की भारतीय महिलांसाठी हा दुःखद दिवस आहे. मग त्यांच्या या विधानाचा काय अर्थ नेमका काढायचा? नाही, असं ज्या वैयक्तिक त्याला वाटतंय तर त्याचं विधान त्याच सांगू शकतील आणि त्यांच्या लक्षात यायला हवं. त्यांनी पण खासदारकीची टर्म पुऱ्या केल्या आहेत, त्याच्या मागची कारणं दिसत आहे आणि तरी बोलत असतील. काय त्यांची उत्तरं लोक पण देतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.